बरची कोलबी किती आज बघता येते मार्केटला नुसती कोलबीच आहे, एकदम मोठी कोलबी आहे, जबरदस्त असे बघा। ताई कसा आहे साकला? 500 रुपये किलोनी साकला आहे बघा, किती मोठा साकला। कटिंग मच्छीची तिकडून खरेदी करायची मच्छी आणि या साईडला इकडे कटिंग घ्यायचं, रावसाची कटिंग चाललंय। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या आपल्या धमाकेदार व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज आलो आहे ते करंजा जेटी येते, एकदम होलसेल रेटमध्ये मच्छी। अजून काय बोटी आल्यात नाही सर्व, कारण 2-3 दिवस असा भरपूर पाऊस होता, त्याच्यामुळे सर्व बोटी काय जेटीला लागल्या नाही आहेत। कारण आता जे बोटीत झाले भरणार ते काही दिवसानंतर पुन्हा रिटर्न येणार। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू काय मच्छी आहे काय नाही किती स्वस्त आहे। तर हा बघा, अशा बोटी आता लागलेल्या आहेत त्या बंदरात, आणि बघा होडीतून आता मच्छी काढतात ती वरती। मच्छी पण काढायची सुरुवात झालेली आहे बघा। कोलबी बघा, आज नुसती कोलबीच आहे, सर्व बोटींना अशीच मच्छी आहे, बहुतेक सर्व बोटींना कोलबीच आहे। बऱ्याच अशा बोटी लागल्या आहेत, त्या साईडला पण आहेत त्या जेटीवर, आणि इकडच्या पण साईडला आहेत बघा, नुसती कोलबी आहे। किलो का पटी हुआ है? किलो है। एक पटी केवढ्याला आहे? कोलबी बघा, नुसती मोठी कोलबी आहे सर्व। तर चला आता आतमध्ये जाऊन बघू। तर समोर बघताय ती उरण जेटी, करंजा जेटी, एकदम जबरदस्त असा व्ह्यू। सर्व बोटी आहेत त्या बंदरात आता थांबलेल्या आहेत बघा। ह्या बोटी आता मच्छी घेऊन आलेल्या आहेत, आणि हा समोर बघताय तो मार्केट आहे। तर चला जाऊ आपण आता मार्केटमध्ये। ही नवीन जेटी झाली मित्रांनो। समोरच लोक मच्छी तिकडून खरेदी करतात, आणि इथे कटिंगला कटिंग होतं, कोलबी वगैरे साफ करून भेटते होते। आवाज कसला आहे बघा, हा एक मासा आहे कुठला तरी मोठाच। हे बघा, कोलबीचे असे वाटे लावलेत, हे बघा 100ची कोलबी, 100ची कोलबी आहे बघा, किती आहे 100ची कोलबी बघा, किती आहे 100ची कोलबी नाही नको। शिंगाली आहे तिथे, टोल बघा, टोल टोल किती आहे बघा, टोल कुपे पण आहेत। ₹500ची कोलबी आहे। आज बघता येते मार्केटला नुसती कोलबीच आहे, एकदम मोठी कोलबी आहे, जबरदस्त असे बघा। सकला बघा कसला आहे साकला। ताई कसा आहे साकला? 500 रुपये किलोनी साकला आहे बघा, किती मोठा साकला, मोठीच्या मोठी साईज। समोर बघताय ते कालेट आहेत, एकरू, हे बघा कसले सकले मोठे मोठे आहेत बघा। हे बघा सकल्यांची साईज बघा कसली आहे, मोठीच्या मोठी आहे। त्यावरून अंदाज लावू शकता तुम्ही की किती मोठे सकले आहेत ते। हे बघा सकले आहेत, सुरमई आहेत, सुरमई पण मोठ्या मोठ्या आहेत, एकदम मोठ्या साईजचे सकले आहेत। 500 द्यायचा बोलते आता सकला किलो। आजचा कुप्याचा भाव आहे तो 300 रुपये किलो।
इथं रावस आहेत मोठे मोठे. रावस आहेत मोठे. व्हिडिओ इकडच्या साईडला हेकरू आहे. मित्रांनो समोर बघताय तर बोटी, कारण जास्ती बोटी नव्हत्या गेल्या होत्या मार्केटमध्ये, त्याच्यामुळे मार्केट थोडा खालती आहे. कारण पावसाच्या मुळे बोटी सर्व लेट झाल्या. आता आज उद्या किंवा परवा या बोटी बहुतेक जातील आतमध्ये, त्याच्यामुळे बोटी काही जास्त आल्या नाही आणि मच्छी कमी आली बंदरात. कटिंग मच्छीची तिकडून खरेदी करायची मच्छी आणि ह्या साईडला इकडे कटिंग घ्यायचं. रावसाची कटिंग चाललं. हा पा कट केलेला आहे. इथे कोलबी पण सोलतात. कुप्पा मासा कटिंग बघताय तुम्ही. जाला भरायची केली ती सुरुवात. आता जाला हा भरणार होडीत आणि मग पुन्हा धंद्याला मच्छीला आतमध्ये समुद्रात जाणार. तर मित्रांनो समोर बघताय तो हा जाला आहे आपला. आणि आता हे काही दिवसातच. दादा कधीपर्यंत तुम्ही जाणार आता खोल समुद्रात? आम्ही आता गणपती आता येतील. गणपती झाले की आम्ही समुद्रात जायला सुरुवात करू. म्हणजे आता जाला भरायची केली ती सुरुवात. हो. आपल्या होडीचं नाव काय? मेरेसाई. मेरेसाई. अच्छा. आणि आता किती दिवसांनी पुन्हा रिटर्न येणार? आम्ही आता गणपतीला जाणार आहोत 7 दिवस. 7 दिवस मध्ये गावी आम्ही राहणार. ते विसर्जन झाले की लगेच निघणार जाला भरून निघणार. आणि नंतर मग आम्ही बाहेर जाणार जाली भरल्यावर. आणि येणार किती दिवसात पुन्हा रिटर्न इकडे? आता काय मच्छीवर अवलंबून असते. मच्छी मिळाली की लगेच येते. जास्ती करून किती दिवसाची सर्वात मोठी ट्रिप असते? जवळजवळ 12 दिवस. 12 दिवसाची. आणि 12 दिवसाचं सर्व जेवण बिवण सर्व बोटीतच बनवणं. एकदम ताजी मच्छी खायला भेटते. तर आत्ता केले ते मित्रांनो बघता समोर जाला भरायची सुरुवात. आणि थोड्याच वेळात म्हणजे काही दिवसानंतर आता हे जाला भरून आपल्या होडीत टाकून निघणार पुढे. ओके धन्यवाद दादा. तर मित्रांनो बघताय ती समोर बोट. आता ह्या बोटीत जाला भरणार आहेत आणि गणपती नंतर निघणार आहेत. काय सर्व खणबीन आहेत बघू शकता खालती. एवढी मोठी बोट आहे बघा. नाव घे बोट. हां ही बोट आहे मित्रांनो. तर मित्रांनो जास्ती बोटी काय बंदरात आता लागल्यात नाही, कारण पाऊस काही दिवसापासून बरंच असा चालू होता. आणि आत्ता केली ती पाठीमागे बघताय जाले भरायची सुरुवात. ज्या आत्ता बोटी जातील ती गणपतीनंतर मस्त एकदम. हा मार्केट आता तुफान एकदम भरलेला असेल. आता बघताय हा मार्केट एवढं भरलं नाही, खालतीच आहे. कारण आत्ता जास्ती मच्छी काय मार्केटला आली नाही. कारण आली ती फक्त कोलबी आणि कुप्पा मासा हे जास्ती प्रमाणात होता. तर आत्ता ह्या बघा ह्या समोर बघताय ते जाली भरायची केली ती सुरुवात. आणि इकडे पण चालू आहे. इकडे पण जाले भरायची केली ती सुरुवात. आता दादासा जाले भरून जाणार आहेत. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये.